ऑल माय क्वीन्स, माझ्या सगळ्या सख्या सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी वुमन्स डे. तर चाकोरीबद्ध आणि ठराविक पद्धतीने जगायचं सोडून आता आपल्या जगण्याची पद्धत आपल्याला चेंज करायची आहे. तर नवऱ्यासोबत सुखी संसार करताना आपलंच घर आपल्याला कारावास वाटू नये. आपलं घर आपल्याला मोकळा श्वास घेता येईल ह्या फिलिंग्स त्या घरामध्ये तयार करणं, स्वतःचं अस्तित्व टिकवणं ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर आज सगळीकडे खूप प्रोग्राम्स आहेत, इन्व्हिटेशन्स आहेत. आपण सगळीकडे प्रेझेंट नाही राहू शकत, पण ज्या ठिकाणी प्रोग्राम आहेत ते अगदी 9 ते 10, 11 रात्रीच्या टाईमला आहे. त्यामुळे असं झालेलं आहे की ऑफिशियली जर तुम्ही तिथे प्रेझेंट नाही राहिले, तो एक इश्यू क्रिएट होतो. सोबत सपोज तुम्ही घरामध्ये मुलांच्या परीक्षा सुरू आहेत, तर त्या परीक्षासाठी आई घरात असणं गरजेचं आहे. मुलांचं जेवण तयार करायचं आहे, त्यांना घरामध्ये सगळ्यांना वाढायचं आहे. ह्या सगळ्या ताणाला समोर जाताना आणि रोजचीच ती धावपळ असते, त्यावेळेस त्याचा जो परिणाम आहे आपल्या मनावर, आपल्या शरीरावर कसा होतो आणि तानास पोषक ठरणारे इन्सिडेंट आपण रोज क्रिएट करतोय आणि आपल्या ज्या बॉडीमध्ये सेल्स असतात त्याला आपण डॅमेज करत जातो. तर याकडे आपण कसं लक्ष घातलं पाहिजे आणि स्वतःची हेल्थ फर्स्ट प्रिऑरिटीवर ठेवून आपण स्वतःला का जपलं पाहिजे, हे स्त्रीने समजून घेणं फार गरजेचं आहे. ऑफिसमध्ये गेल्यानंतर तक्रार असते की तुम्हाला साधं मेल चेक करता आलं नाही. नवरासुद्धा प्रोफेशनल असेल तर तो म्हणते तुला मेल चेक करता येत नाही. वेळच्या वेळी अगदी अपडेट ठेवण्यासाठी मेल, व्हॉट्सअप चेक केलं पाहिजे. मोबाईल कशासाठी ठेवतेस? त्याला वेळेत जेवण मिळालं नाही तर तू घरी असून काय उपयोग? तू निघून जा. स्वयंपाक करू शकत नाही साधं. 4 बायका असतील ते म्हणतील की 2 मुलाचा स्वयंपाक करायला किंवा दोघांचा स्वयंपाक करायला किती वेळ लागतो? दोघांचे कपडे धुवायला किती वेळ लागते? घर स्वच्छ करायला किती वेळ लागतं? प्रत्येक गोष्टीला 5 मिनिटं 10 मिनिटं लागते. असं बोलायला सोपं आहे. करताना किती वेळ लागते आणि किती वेळ निघून जातं हे त्या स्त्रीला माहिती आहे. तर रोजची कामं तुम्हाला करताना किती त्रास होतोय? ऑफिसमधल्या तक्रारी वेगळ्या, नवऱ्याच्या तक्रारी वेगळ्या, समाजाच्या तक्रारी वेगळ्या, स्त्रीला डॉमिनेट करून तिच्या तक्रारी वेगळ्या. ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला तुमची स्वप्नं कुस्करून टाकावी लागतात. बाबा, पुरुषांना साधं सेक्स करताना रोजच्या पोझिशन्स नको असतात, त्यांना इरिटेशन्स क्रिएट होती. ते त्याच्यात काहीतरी नाविन्य शोधायचा प्रयत्न करत असतात. आणि एक स्त्री 12ही महिने सुट्टी असो की सणवार असो तोच काम करत असते. तिला इरिटेशन्स होतं किंवा नाही, तो त्रास होतो किंवा नाही. आजही वुमन्स डे आहे, तर वुमन्स डेमध्ये कुठला नवरा तिच्या समोर आणून जेवण तयार करून म्हणते की आजचा दिवस तू मस्त बिंदास एन्जॉय कर आणि तुला काय वाटतं ते क्षण जग. आजचाही दिवस नाही आणि कुठलाही दिवस ते देत नाही. तो आम्हाला काढून घ्यावा लागतं स्वतःसाठी. उलट आज कुठला तरी सण आहे, कुठलं तरी आपलं स्पेशल डे आहे, आपणच करायचं ना आपणच वाढायचं. तर हा जो ताण आहे आणि आम्हाला सुपर वुमेनचा अवॉर्ड किंवा मग आता स्त्री शक्ती, इनफॅक्ट आजची जी मेसेज आलेला आहे त्याच्यामध्ये तू दुर्गा, तू अमुक, तू तमुक, तू एका वेळेस खूप कामं करते, तू मल्टीटास्किंग आहे, तू सुपर वुमेन आहे, याची टॅग आम्हाला लावलेली जाते. आणि ही जी तर सो कॉल्ड त्याग टिकवण्यासाठी तुम्ही तुमच्या अस्तित्वाला किती टिकवून ठेवलं आहे हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं? प्रत्येकाची खूप अपेक्षा आहेत. कोणाला वाटतं गव्हर्नमेंटची जॉब लागली पाहिजे, तू खूप मोठ्या पोझिशनवर गेली पाहिजे. कोणाला वाटतं की तू घरामध्ये सगळ्यांचं सांभाळून सगळं केली पाहिजे. तुम्हाला गरम गरम जेवणही पाहिजे, घरातलं सगळं केलं पाहिजे, नीट अँड क्लीन पाहिजे, घराच्या भिंती स्वच्छ पाहिजे, सगळं केलं पाहिजे. ह्या सगळ्यामध्ये तू काय केलंस? इनफॅक्ट मुलंसुद्धा तुम्हाला उलट उत्तर देतात जेव्हा तुम्ही मुलांना म्हणता की अरे अभ्यास कर. अभ्यास करणं, रोजच्या रोज अभ्यास केलं की ते सोपं होतं, रिव्हिजन होते. मुलगा आपल्याला उलट उत्तर देतं, मग तू कोणत्या MPSC दिल्या, कुठल्या UPSC दिल्या आणि कुठल्या एक्झाम क्रॅक करून तू स्वतःला असं घडवलंस? पण त्यामागे तिचा किती त्याग होता, तिने आपल्या स्वप्नांना कसं मारलं याच्याकडे कोणालाही घेणं देणं नसतं. समाज असो, आपली मुलं असोत किंवा कोणी असो. तुम्ही जर स्वतःसाठी आदर्श क्रिएट करत असाल आणि तुम्ही स्वतःचं अस्तित्व क्रिएट केलं तर तुम्ही दुसऱ्यांसाठी एक्झाम्पल बनू शकता. मी केले आहे ते. तुमच्या त्यागाला कोणीही बघत नाही. तर काहींना हॉबी असतात, कोणाला डान्स करायला आवडतं, कोणाला सिंगिंग आवडतं, कोणाला लिहायला वाचायला आवडतं. तर तो जो वेळ आहे तो वेळ तुम्हाला स्वतःवर खर्च करायचा आहे आणि तो वेळ म्हणजे डोपामाइन क्रिएट करणं, तुमचे हार्मोन्स बॅलन्स करणं हे असतं.
आणि त्यातही जर तुम्ही सुपर वुमेन बनून सारखं घरकाम 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 जर करत असेल, ज्याचा एंड असा असतो की तुम्हाला नंतर कोणीही विचारणार नाही तू किती घर स्वच्छ ठेवलीस आणि किती कामं केले घरातले, किती पाहुण्यांची काय म्हणतात त्यांच्या इच्छा पूर्ण केलीस, कोणी विचारत नाही. जेव्हा तुम्ही बेडवर पडलेले असता तेव्हा फक्त तुमचं दुखणं तुम्हाला सहन करायचं आहे. तर जगण्याच्या पहिले आपलं अस्तित्व आपल्याला विचारत असते की तू काय केलेस, तू कोण होतीस. बेडवर सुद्धा इच्छा पूर्ण करताना मिसेस मूवीमधला एक डायलॉग आहे की तू सरळ टोकाला का पोचतोस, फोरप्ले का करत नाही, माझ्या काही डिझायर्स असतात त्याला तू महत्त्व का देत नाही. त्याचं उत्तर काय असतं की तू जेव्हा जवळ येतेस तर तुझ्या अंगातून मसाल्यांचा वास येतो, तू स्वतःकडे बघितलंस तू कशी दिसतेस. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही स्वतःला किती जपताय हे किती महत्त्वाचं आहे. ती घरासाठी करते आहे, तुम्हाला गरम गरम जेवण, तुम्हाला जेवणामध्ये व्हरायटीज, तुम्हाला वेळेत जेवण नाही मिळालं तरीही तुमची तक्रार असते. स्त्रीने जर पुरुषांची काळजी घेतली नाही तर ती स्वार्थी असते, आणि समजा काळजी घेतली तर किरकिर करते, तक्रारी करते, सारखं चौकशा करते असं तुमचं म्हणणं असते. जेव्हा की ती काळजीपोटी बोलली जाते की कधी येणार आहे मला सांगून जा, आपण एकत्र जेवण करू वगैरे. तर सेक्स करताना जर तुम्हाला तिचा मसाल्याचा वास येतो तर तुम्ही दोघांनी मिळून एकमेकांना किती स्पेस दिली आहे. अंघोळ करून तिने तुमच्या बेडवर यावं आणि स्वतःच्या इच्छा व्यक्त करावं यासाठी तिला किती वेळ मिळालेला आहे, आणि तिने सुद्धा स्वतःसाठी किती वेळ काढलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आणि तिच्या डिझायर असतात तेव्हा तुम्ही तिच्यासाठी अवेलेबल असता का. तुमच्याचसाठी ती येणार तुमच्या इच्छा पूर्ण करायला, बाळही पोटात ठेवणार तुमचा वंश चालवायला, घरातली सगळी कामं करणार तुमची पोटं भरायला, आर्थिक हातभार लावणार तुम्हाला तुमचा संसार टिकवण्यासाठी. प्रत्येक गोष्टीमध्ये जर तिने त्याग केलं आणि तुमच्यासाठी जर केलं, तिचं काय, तिच्या इच्छांचं काय, तुम्ही किती हातभार लावता. आजकाल वुमेन इंडिपेंडेंट झाली त्याच्यामुळे तिला पुरुषाची गरज नाही असं म्हटलं जाते. भावनिक आधार हवं असतं ना. आर्थिक जर हातभार लावलं नाही तर ती करून घेईल, ती सगळं करून घेईल, ती बाहेरचंही करेल घरातलंही करेल, कारण ती सुपर वुमेन आहे. मग तुझं काय काम आहे, लग्न करायची काय गरज आहे समाजाला दाखवण्यासाठी की शी इज मॅरिड आणि बाकी माणसं चान्स मारणार नाही. ही कालचाच प्रश्न होता, ती मुलगी बोलून गेली, पण माझ्या डोक्यात ते सुरू होतं की रोजा आहे, फास्ट आहे, कुठल्या देवांचे उपवास आहेत, तर देवाला ते चालत नाही त्याच्यामुळे मी ते उपवास करू शकत नाही, कारण ते कन्सिडर होत नाही, उपवास करूनही ते व्यर्थ होतं. हे झाली श्रद्धा. ओके, चालत नाही, पण तुझी इच्छा असेल तू उपवास करू शकते, ज्या पद्धतीने तुम्ही रेग्युलर उपवास करता तसं. पण आजकालच्या बायका उपवास कमी आणि खाणं जास्त असतं. उपवास तुमच्या बॉडीसाठी खूप चांगली गोष्ट आहे, पण एक पॉझिटिव्ह इंटेन्शननी जर तुम्ही दिवसभर सकारात्मक राहिले तर त्या उपवासाला सुद्धा बेनिफिट असेल, म्हणजे फायद्याचं असेल ते. पण सगळ्यात महत्त्वाचं मला एक समजलं नाही की ज्या वेळेस तुमची बॉडी ऑलरेडी रक्तस्रावात असते, पेनमध्ये असते, मूड स्विंग्स होतात, खूप त्रास होत असते, त्या काळामध्ये जर तुम्ही उपवास केले तर तुमची बॉडी आणखीन वीक होणार. एक साधं गणित आहे. तर ते उपवास कन्सिडर होत नाही देवाला असं कुठलंही सुपरस्टिशन त्यामागे नाही. हे फक्त भीती घालवण्यासाठी समाजाने त्या काळातले लावलेले नियम आहेत की तुम्ही त्या काळामध्ये उपवास करू नका. तर ज्यांना करायची इच्छा आहे खाऊन पिऊन त्यांनी ते करू शकतात. तुम्ही पॉझिटिव्ह ठेवू शकता तुमच्या माइंडला. कुठलंही देव पाव देत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी हे नेहमी सांगत आलेले की निसर्गाने दिलेलं वरदान आहे ते. आपण लकी आहोत की आपल्याला पिरियड्स मिळालेले आहे वुमेनला, आणि वुमेन्समुळे हा संपूर्ण ब्रह्मांड, संपूर्ण जग आहे. समाजाची निर्मिती वुमेन्समुळेच होते. त्याच्यामुळे पिरियड्स हे पाप नाही आहे, वाईट नाही आहे, त्याला तुम्ही त्या दृष्टीने बघितले जाते. प्रत्येक नियमामागे एक सायन्स आहे, तो सायन्स समजून घ्या. मंदिरात प्रवेश नाही तर प्रवेश नसण्यासाठी सुद्धा कारण येतात. आता बुद्धिझम आणि सीखमध्ये तर पिरियड्समध्ये एंट्री आहे. हां, मंदिरात एक पॉझिटिव्ह एनर्जी असते. ती पॉझिटिव्ह एनर्जी आपली बॉटम टू टॉप फ्लो होत असते, म्हणजे ब्रेनला ऑक्सिजन आणि ब्लड प्रोव्हाइड करण्याचं काम करत असते. आणि त्या एनर्जीमुळे आपण पीसफुल काही क्षण जगत असतो. पण वुमेन जर तिथे एंट्री करत असेल तर ते जे ब्लड सर्क्युलेशन आहे ब्रेनपासून
सॉरी ज्या बॉटम टू टॉप नको जायला, कारण तिचं ब्लड फ्लो होत असते, तर ते फ्लो टॉप टू बॉटम जायला पाहिजे. तर त्यामुळे तिला त्या ठिकाणी एंट्री दिली जात नाही. असे खूप सारे नियम आहेत. त्या नियमांच्या मागे तिच्याच हेल्थसाठी नियम लावलेले आहेत. आपण त्याला सुपरस्टिशनचं नाव देऊन उगाच त्याला बाऊ करत असतो. तर असं काही नाही आहे. ज्यांना वाटतं की आपण ते सगळं सेलिब्रेट करावं, सण सेलिब्रेट करावं, आपण पूजा करावी, तर ती करू शकता. घरी बसून करू शकता, मेडिटेशन करू शकता, बसल्या बसल्या पूजा करू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही. तर तुम्ही एज्युकेटेड आहात, प्रत्येक गोष्टीमागचं कारण तुम्ही समजून घेतलं पाहिजे. स्वतःचं अस्तित्व टिकवता फक्त पोट भरण्याचं काम करण्यापेक्षा तुम्हाला तुमच्या स्वप्नांना बळ द्यायचं आहे, उडायचं आहे, आणि त्यासोबतच तुम्हाला तुमचा आनंद जपायचा आहे. त्याग करता करता तुम्ही मेले तरीही पुरुष हा 10 बाया लावून घरामध्ये स्वयंपाक, कामवाली सगळ्या तो लावून स्वतःचं पोट भरू शकतो आणि करतो. त्यांच्या घरामध्ये बायका एक्सपायर झालेल्या असतात, प्रत्येक कामासाठी बाई लावलेली असते, तेव्हा त्याचा पैसा पण वेस्ट होत नाही. पण जर तुम्ही नसले तर त्याला भावनिक गरज भासते का, प्रेमाची गरज भासते का, हे सांगू शकत नाही. तो अस्तित्व क्रिएट करा. आणि नवऱ्याने समजून घेणं फार गरजेचं आहे. स्त्री तत्व जपणं आणि त्याचा नाही, गॉसिप करणाऱ्या बायकाच असतात गं, त्या तुमच्या काही मदतीला येणार नाही आहेत. किंवा पुरुषही जे वाईट नजरेने बघतात तेही तुमच्या मदतीला येणार नाही. आणि आजकाल क्राईम इतकं जास्त झालं आहे की त्याला लिमिट नाही आहे. त्याच्यामध्ये कोण किती रिस्पॉन्सिबल आहे आपण हे कॅल्क्युलेट करण्यापेक्षा पुरुष आणि स्त्री दोघांनाही संस्कार, लिमिटेशन्स आणि रिस्पेक्ट करणं ह्या सगळ्या गोष्टी दोघांनाही इक्वली शिकवलं पाहिजे. कारण मर्यादा स्त्रियासुद्धा विसरत चाललेल्या आहेत. मर्यादा पुरुष तर ऑलरेडी विसरलेच होते, पण स्त्रियासुद्धा विसरत जात आहेत. तर आता एक्झॅक्टली कोणाला सांगायचं की बाबा एकमेकांना जपणं, एकमेकांना रिस्पेक्ट करणं, रेप, क्राईम हे सगळं घडू नये. मग तो पुरुषावरही रेप होतो आहे आणि स्त्रीवर सुद्धा रेप होतो आहे. आता पुरुषावर रेप होण्याचे प्रमाण वाढत आहेत, स्त्रीवर जास्त प्रमाणात होते. तर दोघांनाही तितकाच धोका आहे. त्याच्यामुळे आपण हे हॅपी वुमन्स डे सेलिब्रेट करताना ॲज अ मदर आणि एक हेल्दी समाज घडवण्यामागे ही जी स्त्री आहे ती स्त्री कुठेही कमी पडू नये. स्पेशली समाज घडवण्यासाठी स्वयंपाकामध्ये तुम्हाला 2 गोष्टी कमी येतील ते चालेल, पण समाज हा हेल्दी असला पाहिजे. वुमेन, मुली, 3 महिन्याच्या मुली सुरक्षित असल्या पाहिजे, आपली मुलं सुरक्षित असली पाहिजे. ह्यासाठी एक हेल्दी, इमोशनली, मेंटली, फिजिकली स्ट्रॉंग असणारा पुरुष जन्माला घालणं, त्याला संस्कार देणं, त्याला चांगलं वातावरण देणं हे फार गरजेचं आहे. कारण आता सध्याचं वातावरण दूषित झालेलं आहे. त्या दूषित वातावरणामध्ये तुम्ही कितीही मोबाईलच्या ॲडिक्शनपासून मुलांना दूर ठेवलं तरी पण आजूबाजूला जे आहे ते अडॉप्ट करतात. तर काय करायचं आणि काय नाही करायचं, कुठल्या बॅड हॅबिट्स आहेत, कुठल्या चांगल्या हॅबिट्स आहेत, किंवा बॅड टच, गुड टच, रिस्पेक्ट, इच अँड एव्हरीथिंग. आता अगदी एक्सप्लेन करायला लागलं तर खूप वेळ लागेल, पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या मुलाला शिकवणं आणि जाणीव करून देणं गरजेचं आहे. आणि ते करताना ॲज अ वुमन मी ती रिस्पॉन्सिबिलिटी घेते. आणि हॅपी वुमन्स डे सेलिब्रेट करताना हा संपूर्ण ब्रह्मांड समाज आपल्यामुळे आहे, त्या गोष्टीचा गर्व करा आणि स्वतःचं स्त्री पण एन्जॉय पण करा आणि स्वतःला जपा, कारण तुमच्यामुळे जग आहे. हॅपी वुमन्स डे.